नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरती भाजपकडून वारंवार दावा केला जात आहे। या संदर्भात काल नाशिकमध्ये भाजपच्या प्रदेश महामंत्र्यांसमोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले। नाशिकची जी जागा आहे ती महायुतीमध्ये भाजपला मिळावी यासाठी भाजप आग्रही असून या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इच्छुक भाजप नेते दिनकर पाटील आहेत। अण्णा, आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। काल नाशिकच्या भाजप कार्यालयात आपल्या काही पदाधिकाऱ्यांकडून आपल्याकडून आंदोलन करण्यात आलं, काय सांगाल? नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळावी म्हणून पहिल्या दिवशीपासून आमदार, महापालिकेतील नगरसेवक, त्यानंतर मंडलाध्यक्ष, काल तर एकदम बूथ कार्यापासून सगळ्यांनी नाशिक जिल्ह्यानेच मागणी केली आहे। त्यामध्ये दिंडोरी मतदारसंघाचे सुद्धा कार्यकर्ते होते आणि ही जर जागा भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभेची मिळाली नाही तर सगळ्या कार्यकर्त्यांनी एकदम तीव्र भावना व्यक्त केल्या की ते कोणत्या पद्धतीत हेमंत गोडसेला मदत करणार नाही। कारण हेमंत गोडसेने 10 वर्षात एकही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं नाही। अजून आख्यात मोठी चुकी हेमंत गोडसेंनी केली आहे की त्यांनी जो अहवाल छापला त्याच्यावर या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फोटोच टाकला नाही। जो माणूस 10 वर्ष नरेंद्र मोदी साहेबांमुळे निवडून आला, त्या अनुषंगाने कामं केली, जर तो नरेंद्र मोदींचा फोटो टाकत नाही, या अतिशय तीव्र भावना आहे। आणि सगळे कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही कामसुद्धा करणार नाही। या तीव्र भावना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस विजय भाऊ चौधरी यांच्या समोर आणि भारतीताई पवार यांच्या समोर मांडलेल्या आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान महोदय, त्यानंतर अमितजी शाह साहेब, नड्डाजी साहेब, त्यानंतर तावडे साहेब, त्यानंतर महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांनी 100% विचार केला पाहिजे आणि ही जागा भारतीय जनता पार्टीलाच मिळाली पाहिजे। अन्यथा 25 वर्ष भारतीय जनता पार्टी या नाशिक जिल्ह्यामध्ये मागे जाईल। कार्यकर्त्यांना कोणताही स्कोप राहणार नाही। कारण जर आमदार नाही, खासदार नाही तर नुसत्या कार्यकर्त्यांच्या भावना झाल्या का आपण यांच्या मागच फिरायचं का? त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटलीच पाहिजे, तरच उमेदवार निवडून येईल असं कार्यकर्त्यांचं मत तयार झालेलं आहे। नक्कीच अण्णा, आपण एकीकडे भाजपकडून वारंवार नाशिकच्या जागेवरती दावा केला जातो, मात्र दुसरीकडे युतीमध्ये मनसे देखील येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत। त्यामुळे मनसे देखील नाशिकच्या जागेवरती दावा करू शकते। तो निर्णय भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते घेतील आणि त्या निर्णयावर भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल मनसेबाबत तो आमचा काही विषय नाही आहे। वरिष्ठ पातळीवरती जर ही जागा मनसेला गेली तर आपण मनसेमधून निवडणूक लढवणार का? पक्ष सांगेल तसं करू। निश्चितच आपण बघितलं, पक्ष सांगेल तसं आपण करू, अशी जी प्रतिक्रिया आहे ती दिनकर पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।